सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते आपल्यासोबत आहेत। दादा, काल आपण एक विधान केलं की सुशील कुमार शिंदे यांनी पोटा कायद्यातल्या जवळपास 12 आतंकवाद्यांना सोडवण्याचं काम केलं, काय नेमकं म्हणणं, काय आरोप? मुळात या ठिकाणी समोरचे काँग्रेसची लोक जे आहेत यांची मानसिकताच तुष्टीकरणाची आहे। त्या ठिकाणी तुष्टीकरण करायचं आणि प्रसंगी देशाशी गद्दारी करायची ही यांची संस्कृती आहे। ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे। सोलापूरमध्ये IT पार्क आलं पाहिजे, सोलापूरचा चहूबाजूने विकास झाला पाहिजे। आज या ठिकाणी जे कोणी नेते काँग्रेसचे समोरचे प्रचाराला वेगवेगळ्या अक्कलकोटमध्ये जात आहेत, तो रस्ता सोलापूर अक्कलकोट मोदी सरकारने बनवला। ते परवा दिवशी मंगळवेढ्याला प्रचाराला गेले होते, सोलापूर मंगळवेढा रस्ता मोदी सरकारने बनवला। ते परवा दिवशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पंढरपूरला गेले होते, तो रस्ता मोदी सरकारने केला। त्याच्यामुळे समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची किंवा एकंदरीतच काँग्रेसची मानसिकता ही सगळ्यांना माहीत आहे। आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार। सोलापूरमध्ये IT पार्क आलं पाहिजे, सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे। सोलापूरमध्ये मी त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारांना काँग्रेसनं आव्हान करतो की जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुरू होतोय आणि माझं त्यांना आव्हान आहे की आपण सोलापूरचं विमानतळ सुरू झाल्यानंतर तुम्ही किती लोक येत आहे माहीत नाही मला, कारण तुमची धर्मालाच विरोध आहे, हिंदू धर्माला। त्याच्यामुळे तुम्ही आणि आपण मोदीजींनी जे एअरपोर्ट केलं आहे आता फायनल स्टेजला आहे, त्या एअरपोर्टने अयोध्येला विमानाने जाऊ, त्यांनी यावं। आपण जे आरोप केले की 12 आतंकवादी, नेमकं काय झालेलं आहे, काय त्यांनी कसं केलेलं आहे? नाही, मुळात यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, ज्यावेळेस गृहमंत्री होते, यांनी अतिरेक्यांचं तुष्टीकरण केलेलं आहे। पोटामधले अतिकारी जे की ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी ज्यांच्यावर आरोप होते, अशा अनेकांना सोडण्याचं काम केलेलं आहे। ज्यांच्या लिंकेज होत्या वेगवेगळ्या तुष्टीकरणाच्या नावाखाली यांनी देशाची गद्दारी कायम केलेली आहे। त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल। आपण असे म्हणाल की यादी आपल्याकडे, आपण निश्चित येत्या काळामध्ये आम्ही त्याचा हिशोब त्यांना मागणार आणि यादी दाखवणार। पुलवामाच्या बाबतीत त्यांनी आरोप केलेला आहे की पुलवामा जो आहे तो भारतीय जनता पार्टीने घडवला होता, काय? मुळात भारतीय जनता पार्टी ही निश्चित एक देशभक्त पार्टी आहे आणि देशभक्त पार्टी असल्याने भारतीय जनता पार्टी अशा विषयात राजकारण करू इच्छित नाही। परंतु पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने केला, त्याच्यामध्ये आमच्या जवानांचं रक्त सांडलं, आमचे जवान इथले शहीद झाले। हा अपमान आज या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने भारतीय जनता पार्टीवर जे आरोप केलेत, हा या देशातील शहीदांचा अपमान आहे। हा या देशातील ज्यांचं रक्त सांडलं या भारत मातेसाठी त्यांचा अपमान आहे। हा त्या ठिकाणी निवडणूक येतील जातील हो, परंतु ज्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय। शहीदांचा अपमान केला समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने। त्याच्यामुळे ही मानसिकता अतिशय विकृत आहे। ही मानसिकता ठेचली पाहिजे। ही मानसिकता येत्या काळामध्ये सोलापूरकर या मानसिकतेला याच मातीत गाडतील, कारण सोलापूरकर कधीही या देशाशी गद्दारी सहन करणार नाहीत। सोलापूरकर या मातीशी कधीही गद्दारी सहन करणार नाहीत, अशा पद्धतीची टीका जी आहे ते आमदार राम सातपुते या ठिकाणी करतायत। आणि पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने केलेला होता आणि त्याला उत्तर जे ते भारतीय सैन्याने दिलं होतं, मात्र त्याचा वापर राजकारणात करणं अशा पद्धतीने चुकीचं असल्याचं मत देखील ते या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।